आपण सर्वांनी केरला फाईल्स हा चित्रपट पाहिला आहे, ज्याच्यामध्ये लव जिहाद पाय अल्पवयीन मुलींचं, काही मोठ्या मुलींचं अपहरण केल्याच्या घटना त्या सिनेमामध्ये दाखवल्या होत्या. त्याचा दुसरा पार्ट सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. परंतु त्या केरला फाईल्स सारखाच काहीसा प्रकार आपल्या आटपाडीमध्ये घडलेला आहे. गेल्या 1.5 महिन्यांपासून बेपत्ता असलेली ही मुलगी, हिच्याबद्दल कुठलाही तपासाची चक्र फिरलेली नाहीत. ही मुलगी अल्पवयीन असून अखेरीस तिच्या घरच्यांना या न्यायासाठी पोलीस स्टेशनच्या समोर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊया. यांनी फाईल केस केली होती का, त्याच्यावर त्यांना काही न्याय मिळाला की नाही, ते काय प्रकरण आहे? सध्या आता हे आमचे पाहुणेच आहेत. मागच्या एक 10-15 दिवसामध्ये विषय हा माझ्या कानावरती आलता आणि मुलीची आई पण स्वतः माझ्या जवळ येऊन त्यांनी ह्या विषयासंदर्भात ते बोललेले होते. परंतु जे काय मुलाचे घरचे आहेत ते मुलीला आणून देतो म्हणले, असं त्यांनी मला सांगितलं होतं. मुलीच्या घरचे आणून देणार आहेत आणि मुलगी कुठं आहे काय त्यांना सगळं माहिती आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु सध्या एक 2-3 दिवसामध्ये त्यांचं असं म्हणणं यायला लागलंय मुलीच्या आईचं की आमची मुलगी जिवंत नाही, मुलगीच जिवंत नाही, मुलीला मारून टाकले. मी म्हणलं असं का म्हणताय, तर कारण की ते मुलगा आहे तो मुलगा गांजा वगैरे त्याचबरोबर ड्रग्स वगैरे ओढतोय आणि सध्या मागच्या 15 दिवसामध्ये मुलगी हिथं आहे मुलगी तिथं आहे, त्यांचीच त्या मुलाच्या इकडचे जे काही पावपावणे असतील किंवा त्यांचे मित्र असतील हे त्यांना सांगत होते. परंतु सध्या आता 2 दिवसामध्ये मुलीच्या आईचं असं म्हणणं येत आहे की मुलगीच आमची जिवंत नाही. मग सध्या असा एकंदरीत प्रश्न पडलाय की मुलीचा काय घातपात झालाय का. आम्हाला पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो की मुलगी जिवंत आहे का नाही, मुलीचं नेमकं काय झालंय, बरोबर आहे का. जर संबंधित जर ते काय म्हणते त्यांचं घरचं काय असेल किंवा मुलांचं काय असेल तर दोघं या ठिकाणी समोरासमोर आणून जो काही विषय असेल तो विषय त्यांच्या घरची मनस्थितीमध्ये मिटूया, आपण बसूया, आपण मिटूया. परंतु आता सगळेच गप्प झालेत म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे, हे सिरियस मॅटर आहे आणि 100% यात मुलीचा घातपात झाल्याचा संशय हा मुलीच्या घरच्यांना, मुलीच्या आईला येत आहे आणि आम्हाला पण असं वाटायला लागले. त्यामुळे माननीय पोलीस निरीक्षक यांना माझी विनंती आहे की आपण याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून जे काही मुलीचा तपास करणं आपण वेळोवेळी टाळताय हा आपण टाळू नका. जे काही त्या मुलीचा तपास करणं असेल, मुलाच्या घरच्यांना कुठं आहे ते सगळं त्यांना माहित आहे. मुलगी कुठं आहे मुलाच्या घरच्यांना सगळ्यांनी माहित आहे, परंतु ते सांगत नाहीत. मग पोलिसांनी याच्यामध्ये काय पैसे खाल्लेत का, जे तपास अधिकारी आहेत त्यांनी काय पैसे खाल्लेत का. एवढे दिवस तुम्ही काय करताय, आज 1.5 महिना झालं काय करताय. मग ते म्हणतात की आम्हाला दबाव येतोय. कोणाचा दबाव येतोय, राजकीय दबाव जर येत असेल तुम्ही म्हणताय तर नोकऱ्या सोडा, नोकऱ्या सोडून घरी बसा. बिग वन सारखं एक ताजं प्रकरण आहे जे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर गाजलं आहे. मग त्या बाबतीतलाच प्रकार या ठिकाणी काय घडला आहे का? बिग वन प्रकरणामध्ये मुलीचं वय पूर्ण होतं, 21 वर्ष पूर्ण होतं, परंतु या ठिकाणी मुलगी नाबालिग आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. मुलगी नाबालिग आहे. त्या मुलीसोबत काय काय झाले हे अजून कळायला काय मार्ग नाही. मुलीची आई म्हणते माझी मुलगीच ज्या दिवशी ती गेली त्या संबंधित चांगली बोलत होती, सगळं काय होतं व्यवस्थित होतं, सगळ्या गोष्टी होत्या. परंतु अचानक मुलगी गेली आणि अचानक मुलगी गेल्यानंतर त्या मुलाच्या घरच्याकडून येणार त्यांना दबाव आलेला आहे. त्या मुलाच्या घरच्याकडून त्यांना धमकी आलेल्या आहेत. रात्री आपापर्यंत त्यांना काट्या कुऱ्हाड्या घेऊन त्याच्या घरी आले होते. तुम्ही पोलीस स्टेशनला जायचं नाही, चौकशी करायची नाही. मग हे नेमकं प्रकरण काय चाललंय. त्यामुळे बिग वनचं जे प्रकरण आहे ते प्रकरण थोडंसं वेगळं आहे, पण हे प्रकरण वेगळं आहे. कारण या ठिकाणी मुलगी अल्पवयीन आहे आणि त्या ठिकाणी मुलीचं सुखरूप होती ती मुलगी, त्या मुलीनं बाहेर दिलते. आज 1.5 महिना झालं त्या मुलीचा कुठंच पत्ता नाही. ती मुलगी जिवंत आहे का, आम्हाला पण या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला की ती मुलगी जिवंत आहे का नाही. या ठिकाणी तक्रार नोंद करून घेतली गेली आहे का? तक्रार त्यांनी मिसिंगची कंप्लेंट त्यांनी दाखल केलेली आहे. पण मी आता या ठिकाणी म्हणतो की मिसिंगची कंप्लेंट तुम्ही दाखल करून घेतली, परंतु आता ती मुलगीच नाहीये. मुलींच्या घरच्यांचं म्हणणं आहे तिचा घातपात झालाय. आणा ना त्या मुलाच्या घरच्यांना, आणा तुम्ही, त्यांना विचारा, त्यांना माहित आहे सगळं मुलगा कुठं आहे तो. मग काय विचारत नाही ते, दबाव कुणाच नेमका येतोय. जे संबंधित अधिकारी आहे ज्यांच्याकडे हा तपास दिलेला आहे त्यांचं काय म्हणणं येत आहे? संबंधित तपास अधिकारी नुसतं ह्या बोटावरनं त्या बोटावरती खेळवतात.
ठोस काय याच्यावरती ते ऍक्शन घेत ऍक्शन काय घेत नाहीत हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळेजण म्हणतात की दबाव आहे, राजकीय दबाव. कोण आहे तो दबाव आणतोय? आता मी बोललो असतो पण आपला मीडिया आहे, पण एवढंच मी या ठिकाणी सांगतो की पोलिसांनी पोलिसांचं काम करावं. जो कोणी राजकीय व्यक्ती असेल त्याला जे काही करायचं असेल त्यानं त्याचं राजकारण ठिकाणी करावं, अशा ह्याच्यामध्ये पडू नये. आणि माझं पोलिसांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आपण याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून उद्याच्या उद्या मुलगी कुठं आहे ती आपण या सुखरूप या ठिकाणी आणून द्यावी. जर तुम्ही मुलगी या ठिकाणी आणू देत नसाल किंवा आणत नसाल तर 100% या मुलीचा यात घातपात आहे असं या ठिकाणी आपण सिद्ध करावं. मग मुलगी कुठं आहे तुम्ही सांगा ना. तुम्ही आणून देत नाही, पोलिस तपास करते त्यांना मुलगी सापडत नाही. मग त्यांना पण माहित आहे का मुलीचा घातपात झालाय? मुलगीच नाही ह्याच्यामध्ये या दुनियात, त्यांना माहित आहे का? त्यांनी सांगावं ना मुलगी कुठं आहे म्हणून. का सांगत नाही ते? त्यामुळे एकंदरीत सगळं संशयाचं वातावरण या ठिकाणी फिरत आहे. मुलीच्या घरचे त्यांच्या घरचे बसले होते, सगळं झालतं, आपण बसून विषय मिटवूया तेच ताई मला सांगते. मग बसवून विषय मिटवूया सगळं झालतं ना, अचानक मग ते आता काय झालं, त्याने हात काढून घेतलाय मुलाच्या घरच्यांनी. मग असं नेमकं काय झालंय? म्हणजे या ठिकाणी मी वारंवार एकच शब्द म्हणतो की मुलीचा घातपात झालाय का, मुलगी जिवंत आहे का, सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. पोलीस प्रशासन कसं काय शांत बसले? ताई काय सांगचाल, तुमचा पोटचा गोळा आज गेल्या 1.5 महिन्यांपासून बेपत्ता आहे. वारंवार तुम्ही तक्रार केली आहे. समोरच्या ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली त्यांच्याकडून तुम्हाला काय मारहाण किंवा काय त्रास झालाय का? त्यांच्या घरच्यांकडून आम्हाला त्रास झालाय की केस माघारी घे, तुझ्या पुरीला जीव मारतो, तुला जीव मारतो, अशा धमक्या आम्हाला झालेत घरी येऊन. तुम्ही ज्यावेळेस इथं तक्रार नोंद करायला आलतात त्यावेळेस इथली तक्रार तुमची घेतली गेलती का? हो घेतली होती की. पण पर्यंत कोण आलं नव्हतं घरापर्यंत विचारायला आरोपीसने. धनदाडग्यांच्या नादाला लागून किंवा राजकारण्यांच्या दबावाखाली जर प्रशासन काम करायला लागलं तर अशा सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून ही सर्वसामान्य जनता आज वावरत आहे, राहत आहे. जर हीच न्याय व्यवस्था जर भ्रष्ट लोकांच्या हातात जात असेल, राजकारण्यांच्या दबावाला जर बळी पडत असेल तर निश्चितच सर्वसामान्यांना भविष्यात न्याय मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे.